श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला शेअर आणि लाईक सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। ज्या घरातल्या बायका ही 5 कामे करतात त्यांच्यावर स्वामींची कृपा कधीच होत नाही, 100% सत्य आहे। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून घरातल्या जर ह्या महिलांनी स्त्रियांनी हे 5 कामं केले तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य लक्ष्मी माता त्या घरामध्ये प्रवेश करत नाही। तर ती कोणती कामे आहेत की घरातल्या स्त्रियांनी हे 5 कामे करू नये। प्रत्येक नवरा बायको शंकर आणि पार्वतीचे स्वरूप मानले जातात। लग्नानंतर पत्नीचे भाग्य नवऱ्यासोबत जोडले जाते। बायकोने केलेल्या प्रत्येक कर्म धर्म सेवा पुण्य पाप हे नवऱ्याला मिळत असते। चुकीच्या कामामुळे चुकीचेच फळ आपल्याला मिळत असते आणि ते आपल्या नवऱ्याला भोगावे लागते। स्त्रियांनी जर ही 5 कामे करायचे सोडून दिले तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याने नांदेल। तर स्त्रियांना लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णेचा दर्जा मिळालेला आहे, म्हणून स्त्रियांनी ह्या चुका कधीही करू नये। तर पहिली चूक कोणती आहे म्हणजेच पहिलं काम कोणतं आहे तर संध्याकाळी केस विचारल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते। माता लक्ष्मी त्या घरात कधीही टिकून राहत नाही, कधीच प्रवेश करत नाही, म्हणून घरातल्या स्त्रियांनी कधीही चुकूनही संध्याकाळी आपले केस विंचरू नये। त्याचबरोबर दुसरं म्हणजे काम मुख्य दरवाजा। मुख्य दरवाजा हे आपल्या घरामध्ये सुख आणत असते, त्याचबरोबर दुःखही आणत असते। त्यामुळे आपला मेन दरवाजा जो आहे नेहमी स्वच्छ असावा। लक्ष्मी माता त्याच दरवाजातून प्रवेश आपल्या घरामध्ये करत असते। पण बऱ्याच महिलांना सवय असते की ज्यावेळेस आपण गप्पा मारत असताना कधीही त्या दाराला आडवं उभं राहत असतात, म्हणजेच आपल्या मुख्य दाराच्या जवळ बसलेल्या असतात, आडून बसलेल्या असतात। तर त्यावेळेस लक्ष्मी माता त्या घरामध्ये कधीही प्रवेश करू नाही, कारण घरातली करती स्त्री घरातली जी स्त्री आहे तिने जर तसा दरवाजा आडून मेन दरवाजात जर बसत असेल तर त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता प्रवेश करत नाही। म्हणून चुकूनही कधीही आपल्या मुख्य दरवाजावर म्हणजे पशी किंवा मुख्य दरवाजा आडून बसू नये। घरातल्या स्त्रियांनी आपला मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा। तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठावे। बऱ्याच महिलांना सवय असते की सकाळी उशिरा उठणे, याचा परिणाम त्या महिलाच्या कुटुंबावर घरावर नवऱ्यावर होत असतो। घरातलं सुख समृद्धी ऐश्वर्य निघून जाते, माता लक्ष्मी निघून जाते जर का ती स्त्री सकाळी उशिरा उठत असेल तर प्रत्येक स्त्रियांनी लवकर सकाळी उठावे, पूजा करावी आणि आपली दिवसाची सुरुवात करावी। घरामध्ये सुख समृद्धी आणि स्वामी नक्कीच वास करत असतात। चौथी गोष्ट, संध्याकाळी बऱ्याच महिला जेवण झाल्यानंतर भांडी खरकटी ठेवतात। त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही। त्या घरामध्ये सतत कल भांडणं वाद विवाद असले गोष्टी घडत असतात। त्यामुळे चुकूनही स्त्रियांनी संध्याकाळी खरकटी भांडी आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये। माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहत नाही, अन्नपूर्ण देवीचा वासही त्या घरामध्ये राहत नाही। अन्नपूर्ण देवी त्या घरावर नाराज होते। घरातल्या महिलांनी खरकट्या ताटात कधीही जेवण करू नये। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5वी, घरातल्या महिलांनी बोलण्याची प्रथा म्हणजेच सहनशीलता प्रेम त्याग ममता याची प्रतिमा असते। पण ज्या घरातल्या महिलाचा स्वभाव हिंसा रागीट आहे किंवा तिरस्कार करणारा आहे अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीही टिकत नाही किंवा प्रवेश करत नाही। तर घरातल्या स्त्रियांचा स्वभाव हा प्रेमळ आणि ममता असायला हवा। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिक्षा। ज्या घरामध्ये एखादा आपल्या म्हणजे दरवाजावरती एखादी भीक मागणारी व्यक्ती असू द्या भिक्षा मागणारी व्यक्ती असू द्या आली असेल आणि घरातल्या एखाद्या स्त्रीने त्या व्यक्तीचा अपमान केला तर त्या घरातलं सुख निघून जाते। त्याचबरोबर आपल्या दारावर आलेल्या व्यक्तीचा कधीही चुकून अपमान करू नये, कधीही त्यांना आदराने बोलावे।
त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे कमीपणा। आपल्या घरामध्ये जर काही गोष्टीची म्हणजे पैसा कमी असेल किंवा काही वस्तू आपल्या गरजेच्या जर आपल्याला मिळत नसतील तर त्या गोष्टी आपला कमीपणा कधीही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका। तर हे आहेत खूप महत्त्वाची कामं जी की घरातल्या बायकांनी चुकूनही करू नका। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।